नमस्कार। आज मी भरली घोसाळी बनवणार आहे पनीर मध्ये। हे बघा, हे 2 घोसाळे आहेत, छान अशा कोळे आहेत आणि पनीर मी घरीच बनवलेला आहे। अर्धा लिटर दूध मी ते गरम केला, त्याच्यामध्ये व्हिनेगर घालून ते दूध फोडून घेतलं आणि मग ते थंड झाल्यावर कपड्यामध्ये बांधून ठेवलं। मग नंतर ते कपड्यात बांधल्यानंतर थंड पाण्यात टोपात मी बुडवलं आणि काढून गच्च एकदम टाईट करून मी त्याचं पनीर बनवून घेतला। हे बघा, म्हणून तो आता असं मी त्याचा चुरा करून घेतलेला आहे, घरीच बनवलेला आहे पनीर। आणि आता एक टोमॅटो, अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, कच्चाच घेतलेला आहे, एक हिरवी मिरची आहे, 1 इंच आलं आहे, 5 लसूण पाकळ्या आहेत मोठ्या आणि कोथिंबीर आहे। आता घोसाळीची आपण ही साल काढून घेऊया। हे बघा, हे अशी काढायची, थोडी ना जास्त काढायची, कारण का तर ती वरची हे कडक नाही आहे जास्त, काही जून असतात म्हणून त्या कडक होतात। आता हे पूर्ण काढून घेऊ। हे बघा, आता आपण हे कापून घेऊया। आता हे पहिला इकडनं हे करायचं आणि थोडं ना बघायचे, कडू पण असते केव्हा केव्हा, नाही गोड आहे। हे बघा, दोन्ही बाजूनी बघायची, नाही गोड आहे। हे बघा, ह्याप्रमाणे असे आता भाग करून घेऊया। जास्त मोठे पण नाही करायचे, कारण ते कढईमध्ये पण बसले पाहिजेत। हे बघा, एका याचे असे 5 भाग झालेत। आता ही घोसाळी आहे ना, काही लोक अशी उभी कापतात, पण आपण अशी आडवी कापून घेऊ, अशी आडवी कापून घेऊ, कारण का आपल्याला ती भरायची आहे। हे बघा, याप्रमाणे अशी कापून घ्यायची। आता हे पूर्ण मी कापून घेते। हे बघा, आता आपण पनीरमध्ये हळद घालून घेऊया। धना पावडर घालून घेऊया। धने जिरे पावडर मी एकत्रच केलेली आहे, 1 चमचा घातलेला आहे छोटा। अर्ध्यापेक्षा कमी आहे। मसाला घालून घ्या, मालवणी मसाला आहे। चवीपुरता मीठ घालून घेऊया। आता हे सर्व एकत्र मिक्स करूया पूर्ण। हे बघा, आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया, थोडासा घालायचा, अर्धा चमचा छोटा आपला पोहे खाण्याचा। आणि आता हे पनीर आपण याच्यावर चांगलं भाजून घेऊया। ते का भाजायचं, तर कारण पनीरमध्ये कुठे पाणी असेल ना, ते सुकून जाईल। हे बघा, छान असं भाजलं गेलंय। 2 मिनिटं असं मंद गॅसवर भाजायचं, कारण हे बघा सुकं झालं एकदम। कारण का आपण घरी पनीर बनवतो ना, केव्हा केव्हा पाणी राहतं, ते चांगलं पिळून घ्यायचं। हे बघा, छान असं सुटसुटीत झालंय। आता मी गॅस बंद करते, लगेच मसाला बनवायला घेऊया। आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेते। आता हे बघा,
मी अर्धा चमचा तीळ घेतलेत पांढरे, कारण तीळ हे कॅल्शियमसाठी चांगले असतात. आता हे मसाल्यामध्ये ते भाजून निघतील, ते जास्त भाजायचे पण नाही आहेत. आता याच्यामध्येच भाजते, कारण आपल्याला परत शिजवायचंच आहे. आता हे बघा, आपण वाटण बनवायला घेऊया. हे बघा, हे अर्धी वाटी सुकं खोबरं, ते कच्चंच घ्यायचं आहे. हे आलं, लसूणच्या पाकळ्या आणि ही हिरवी मिरची. हे बघा, तो एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे पूर्ण आपण सगळं एकत्र करायचं आणि कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, आता हे आपण मसाला बनवलेला आहे ना, गरम केलेला, आता हे गोसाळीमध्ये भरून घेऊया. असं हे बघा, हे पांढरे तीळ का घालतात, कारण कॅल्शियमसाठी आपल्याला चांगले असतात, म्हणून पांढरे तीळ खाण्यात आपल्या आलं पाहिजे. हे बघा, हे असे भरून ठेवते, पूर्ण असं भरून ठेवते. हे बघा, छान अशी भरली आहे. आता हे बघा, आपण कढई ठेवलेली आहे, गरम होऊ दे. आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया. पहिला अर्धा चमचा, एक चमचा छोटा चहाचा. आता याच्यानंतर आपण ही गोसाळी अशी ठेवून देऊ, कारण गोसाळी कच्ची आहे, मसाला भाजलेला आहे थोडा. ही थोडी अशी भाजली गेली पाहिजे. आता याच्यावर आपल्याला झाकण नाही ठेवायचं, गॅस बारीक ठेवते. आता ही अशीच थोडी आपण भाजून देऊया, नंतर परत उलट करूया. नरम झाली पाहिजे ती. आता आपण बघूया, एक बाजू उलटी करून. कढई माझ्याकडे ही फुलकट आहे, पसरट पाहिजे होती. एका बाजूने छान अशी भाजलेली आहे थोडी. हे बघा, अशी नरम झालेली आहे. अशी नरम होऊन द्यायची. आता उलट या बाजूने भाजू द्या. अशी 3 मिनिटं तरी ती पूर्ण चांगली भाजून घ्यायला लागेल. हे बघा, आता आपण परत थोडी उलटी करून घेऊ. ही बाजू छान अशी भाजलेली आहे, नरम झालेली आहे. बघा, हे बघा कशी नरम झाली आहे. आता हे बघा, आता आपण हे गॅस बंद करूया. काढून घेते आता दुसऱ्या भांड्यामध्ये. याच्यातच ठेवून देते, कारण दुसरीकडे वापरायलाच लागेल मला. हे बघा, हे राहू दे असंच. आता गॅस बंद केलेला आहे, ते चांगली भाजली गेली आहे. हे बघा, आता कढई ठेवली आहे, तेल घालून घेते.
2 चमचे तेल घातले मी चहाचे, कारण आपण घोसाळी भाजायला सुद्धा तेल घातलेले. आता मोहरी घालून घेऊया 1 चमचा छोटा. तर गरम होऊ दे, चांगली तडतडी आली पाहिजे मोहरीला. हे बघा मोहरी चांगली तडतडायला लागली आहे. आता लगेच 1 चमचा जिरं घालून घेऊया, थोडासा हिंग, त्याच्यानंतर हे वाटण बनवलेलं घालून घेऊया. आता हे वाटण चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये. हे बघा आता आपला हा मसाला भाजत आलेला आहे, छान असं सुगंध सुटलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. हे बघा आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालून घेऊया, धने जिरा पावडर थोडाशी वाढवते. लगेच हळद घालून घेऊया, कारण आपण पनीर मध्ये सुद्धा ही वस्तू वापरलेले आहेत. हे बघा मालवणी मसाला अर्धा चमचा. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया मसाला शिजण्यासाठी, करपला नाही पाहिजे. याच्यामध्ये चांगला शिजून देऊया मसाला. थोडंसं चवीपुरता मीठ घालूया. हे बघा आता आपण हे याच्यामध्ये हे राहिलेलं पनीर आपलं घालून घेऊया आणि थोडासा आपण वर सोडायला ठेवू. आता राहिल्यानंतर आपण काय करणार, ते पनीर असं ग्रेव्ही मध्येच वापरायचं. ग्रेव्ही दाट होते. हे बघा छान असे ग्रेव्ही झालेली आहे. थोडाशी मी आता हे बघा इतकी अर्धा चमच्याहून कमी आहे साखर घालते, नाहीतरी ती घोसाळी गोडच असते. पण एक ह्या मसाल्याला चव येण्यासाठी थोडी साखर वापरायची. आपल्याकडे आमचूर पावडर असली तर हे बघा थोडीशी वापरू शकता, नसली तरी चालली जाते, काय पाहिजेच असं नाहीये. हे बघा आता ही मी कसुरी मेथी आहे ना ती अशी कुस्करून घालते, कारण हिची हे मी रेसिपी टाकलेली आहे कसुरी मेथी कशी बनवायची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आता हे बघा आपण हे घालून घेऊया घोसाळी अशी सुटसुटीत ठेवायची, पण त्याच्यावर आपल्याला मसाला ठेवायचा आहे. हे बघा अशी या पद्धतीने आता हा मसाला आहे ना तो याच्यावर सोडायचा. अशी डुबवायची तिला थोडी. पूर्ण असा मसाला ते घोसाळीवर वरच्या बाजूला सोडायचा. आता हे बघा छान असं. आता लगेच आपण हे राहिलेले हे घालून घेऊया. आता हे बघा याच्यावर आपण झाकण ठेवूया जरा 2 मिनिटं. बारीक गॅस ठेवते, वाफेवरच शिजवून द्यायची. आता हे बघा आपण झाकण उघडून घेऊया. परत आता
हिला थोडी आपण उलट बाजूने पलटी करून घेऊया. छान अशी डुबलेली आहे ती मसाल्यामध्ये. हे बघा छान सुगंध इतका येतो ना पनीरचा, छानच. खूप दिवसापूर्वी मी घोसाळी भरण्याचा प्रयत्न करत होती. आज म्हटलं नाही, योगायोगाने करायला पण पाहिजे आणि खाण्याची पण इच्छा झाली होती. परत हे झाकण ठेवूया. वर पाणी ठेवण्याची गरज नाही, बारीक गॅस आहे. जरा वाफेवर शिजू दे, कारण घोसाळीला हा पाणी सुटतोय लवकर. हे बघा आता आपण हे झाकण उघडून बघूया. हे बघा छान अशी वाफ सुटलेली आहे, तेल सुटलंय. हे बघा सुगंध वास सुद्धा येतोय. आता गॅस बंद करते, कारण हे शिजलेली आहे. हे बघा छान अशी शिजलेली आहे. गॅस बंद करूया. हे बघा आता आपण हे त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. हे बघा आता ही भरली घोसाळी खाण्यासाठी तयार आहे. आपण चपाती बरोबर खाऊ शकतो, भाकरी बरोबर, भाता बरोबर सुद्धा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.